तर नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग थोडा वेगळा होणार आहे. वेगळा कारण की आत्ता आम्ही निघालेले आहे लालबाग परळमध्ये. लालबाग परळमध्ये आता मी निघालेले आहे. खरं तर मी नाही जाणार होतो, मी मित्रांसोबत निघालो आहे. कारण की मी तुम्हाला डायरेक्ट आता विसर्जनच्या टायमाला घेऊन घेऊन जाणार होतो. कारण की तेव्हा सगळे पप्पा कवर झाले असते लालबागचे वगैरे. माझा तो प्लॅन होता. बट आत्ता आम्ही निघाले, मित्रांबरोबर चाललो आहे. मित्र बोलले ये. तर आता आज सॅटर्डे आणि आज गर्दी पण असणार खूप सारी. तर आता निघाले, चला बघू. आणि कारण पाऊस पण पडतोय. आता जेवढे पप्पा कवर होतील तेवढा दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न करेल. तेवढे पप्पा बाकीचे जर तुम्हाला आगमनाच्या टायमाला दाखवलेत आम्ही, तर आगमनाच्या टायमाला ज्यांनी बघितलं त्यांना माहितीच आहे. आता बघू, जेवढे कवर होतात तेवढे दाखवू आणि बघू केवढी गर्दी आहे काय नाही. मोस्टली गर्दीच्या ठिकाणी मी जाणार नाही. सो चला आता बघू. तर मित्रांनो, आता जाऊन आम्ही पोचलेले बप्पा बर्फानी. जसं काय 35 फूट सगळ्यात मोठे उंची मूर्ती. 35 फूट इकडे काय बोलतो, सर्वात मोठी इकडची 35 फूट मूर्ती हीच आहे बप्पा बर्फानी. जसं काय लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेली आगमनाच्या टायमाला. आता दाखवते परत तुम्हाला प्रॉपर शॉर्ट्स काढून. तर चला आतमध्ये जाऊ. डायरेक्ट मंडपमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला प्रॉपर. सुंदर मूर्ती. एक नंबर पे निकाले ना, एक पॉइंट पे निकाले हो ना. वो काढतोय ना सर. चार दिन के बाद जेब पे तो आते रहे 100 रुपये वैसे का वैसे थोड़ा सीधा है, थोड़ा ये A few minutes later. समोर इथून का तर मित्रांनो, जसं काय तुम्हाला आता पाठीमागे मी दाखवला परळचा महाराजा. आणि आता बघू, पाऊस पडून गेला. आम्ही थांबलेले मंडपात. सोम पाठी आहे, बाकीचे दोघे पुढे आणि दोघे भाऊ, माझा भाऊ आणि त्याचा मित्र पुढे गेले. ते लोक पुढे परळचा राजाकडे थांबले. तर आता बघू, जेवढे गणपती कवर होतील तेवढे तुम्हाला दाखवू. तर आता चला बघू पुढे अजून कुठले कुठले गणपती बघायला भेटतात. आता आम्ही चालले परळचा राजा बघायला. अक्षयच्या मित्राच्या साह्याने आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. बघू, तशी तर मूर्ती बघितली आगमनाच्या टायमाला आम्ही तर आतमध्ये जाऊन बघू तरी परत एकदा डेकोरेशन वगैरे कसं आहे ते. तर आता चला बघूया पप्पांची. मामा